Hello student, in last class what we seen that two note point. त्याच्यामध्ये पहिला नोट पॉइंट बघितला होता टाइम. टाइम टी इज इक्वल्स टू टाइमचा डायमेन्शनल फॉर्म्युला असतो एल बाय आर इतका, अंडर रूट एल सी इतका किंवा आर सी इतका. म्हणजे असतो तो टी टू द पॉवर 1. त्याच्यामध्ये एल म्हणजे काय होतं इंडक्टन्स, आर म्हणजे काय होता रेजिस्टन्स आणि सी म्हणजे काय होता कॅपॅसिटन्स. मग एक्झामला क्वेश्चन काय विचारतात, एल बाय आर हॅव द डायमेन्शन्स. तुला लगेच कळलं पाहिजे एल बाय आर म्हणजे टाइम असते टीचा पॉवर 1. किंवा तुला हे कळलं पाहिजे की आर सी हॅव द डायमेन्शन्स टी, किंवा असं म्हणतात विच वन ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी हॅव द सेम डायमेन्शनल फॉर्म्युला ॲज अ टाइम. मग तुझा आन्सर असेल एल बाय आर अंडर रूट एल सी किंवा आर सी. त्याचं एक्सप्लेनेशन पण लास्ट क्लासला केलं होतं आणि जाताना काल दुसरं पण केलं होतं, सी स्पीड ऑफ लाईट इज इक्वल्स टू अंडर रूट म्यू नॉट एप्सिलॉन नॉट. हे पण स्पीड ऑफ लाईट साठी काय असेल क्वेश्चन. ओके, मग आता नीट बघा, एक्झामला विचारतात 1 बाय अंडर रूट म्यू नॉट एप्सिलॉन नॉट हॅव द डायमेन्शन्स ऑफ. तू पटकन तुला कळलं पाहिजे कारण हे डायमेन्शन शक्यतो पाठ नसतात आपल्याला. मग सी स्पीड ऑफ लाईटचे डायमेन्शन काय असतात, L1 टी पॉवर -1 म्हणजे 1 बाय अंडर रूट म्यू नॉट एप्सिलॉन नॉट साठी डायमेन्शन L1 टी पॉवर -1. ओके, याच्यानंतर ह्याच्यात थोडंसं पुढे गेल्यानंतर एक स्टेप पुढे गेल्यानंतर थोडे ह्या दोन नोट पॉइंटचे क्वेश्चन घेऊयात. राईट डाऊन क्वेश्चन. म्यू नॉट एप्सिलॉन नॉट हॅव डायमेन्शन. म्यू नॉट एप्सिलॉन नॉट हॅव डायमेन्शन. पॉज द स्क्रीन, ट्राय टू सॉल्व इट. म्यू नॉट एप्सिलॉन नॉट हॅव द डायमेन्शन. आता मी कसं केलं असतं, मी सॉल्व्ह करत बसलं नसतो ह्याला. सीचा फॉर्म्युला मला माहित आहे 1 बाय अंडर रूट काय आहे म्यू नॉट एप्सिलॉन नॉट. येस ऑर नो. मग सीचा जर स्क्वेअर केला तर काय आलं असतं, हे दोन्ही साईडचा इकडे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल 1 बाय म्यू नॉट एप्सिलॉन नॉट. बरोबर, हे या बाजूला आलं असतं म्यू नॉट एप्सिलॉन नॉट, हे सी स्क्वेअर इकडं 1 बाय सी स्क्वेअर. आणि सी ला वरी घेतलं असतो तर सी टू द पॉवर -2, खालचं वरी गेलं तर सी टू द पॉवर -2. सी चे डायमेन्शन ठेवा स्पीड ऑफ लाईटचे L1 टी पॉवर -1 त्याचा स्क्वेअर. सो पॉवरचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू 2 L2 टी पॉवर -1 इंटू 2 -2. सो डायमेन्शनल फॉर्म्युला काय झाला म्यू नॉट एप्सिलॉन नॉट साठी L2 टी पॉवर -2. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर कोणासाठी झाला असता म्यू नॉट एप्सिलॉन नॉट. नीट बघ रे इकडं, कोणासाठी डायमेन्शनल फॉर्म्युला विचारलं होतं म्यू नॉट एप्सिलॉन नॉट हॅव द डायमेन्शन. आता याला कसं सॉल्व्ह केलं जरा सोच. म्यू नॉट एप्सिलॉन नॉट साठी एक सी चा फॉर्म्युला होता स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट सी इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट म्यू नॉट एप्सिलॉन नॉट. मग स्क्वेअरिंग केलं तर सी स्क्वेअर इक्वल्स टू 1 स्क्वेअर 1 स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल म्यू नॉट एप्सिलॉन नॉट. आता नीट बघा, हे म्यू नॉट एप्सिलॉन नॉट इकडे आलं, सी स्क्वेअर खाली, खालचं सी स्क्वेअर वरी गेलं तर +2 पॉवर किती झाला -2. सी चा डायमेन्शन माहित आहे L1 टी पॉवर -1 त्याचा पॉवर 2. पॉवरचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू 2 L2 टी पॉवर -1 इंटू 2 -2. सो आन्सर काय आलं L2 टी पॉवर -2. ओके, हेच आन्सर किती जणांचं आलं होतं, रेज युअर हँड. व्हेरी गुड. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, एक सिंपल क्वेश्चन घेऊयात. 1 किलो वॅट अवर is equals to 1 kilowatt hour is equals to how many joules. 1 kilowatt hour is equals to how many joules. आता बघा 1 किलोवॅट आवर हे कुणाचं युनिट असतं, लक्षात ठेवा एनर्जीचं युनिट असतं. आणि 1 किलोवॅट आवर म्हणजे काय असतं हे एक सगळ्यांनी लक्षात ठेवा. 1 किलोवॅट आवर म्हणजे आपल्या घरामध्ये युनिट पडतात बघा, लाईटच्या मीटर मध्ये 10 युनिट पडले, 15 युनिट, 30 युनिट, ह्या महिन्यात 100 युनिट, ह्याचं बिल. ते बिल म्हणजे हे 1 किलोवॅट आवर असतं. लाईटच्या मीटर मध्ये 1 युनिट म्हणजे त्या घरामध्ये 1 किलोवॅट आवर एवढी एनर्जी काय झाली कंझ्युम. म्हणजे 1 किलोवॅट आवर इज इक्विव्हॅलंट टू 1 युनिट ऑफ द इलेक्ट्रिसिटी. मग आता नीट बघा बरं बाळांनो, या केसमध्ये 1 kilowatt hour is equals to, pause the screen, try to solve the answer किंवा try to solve this conversion. 1 जशाला तसं. किलो शिकवलं आम्ही, किलो म्हणजे 10 to the power किती 3. आणि पुढे आवर, आवर युनिट नसतं. जूल म्हणजे कसलं युनिट आहे SI युनिट, आणि SI युनिट मध्ये टाइमचं सेकंद असतं. मग आवरचं किती सेकंद येईल 3600 सेकंद. बघ रे नेट, 1 आवर म्हणजे किती मिनिट असतात 60 मिनिट.
मग 60 इंटू मिनिटचं सेकंड मध्ये करताना परत 60, साय साय किती झालं 36 आणि पुढे 2 शून्य 3600 सेकंद. आता नीट बघा ह्याला कसं सॉल्व्ह करणार. हे 2 गेले डिजिट, 2 शून्य गेले तर इथं 10च्या पॉवर मध्ये किती ऍड झाले +2, म्हणजे आन्सर किती आलं 36 इंटू 10चा पॉवर 3 + 2 किती 5. सो आन्सर किती आलं 1 किलो वॅट आवर इज नथिंग बट 36 इंटू 10 टू द पॉवर 5 जूल. 36 इंटू 10 टू द पॉवर 5 जूल. हेच आन्सर किती जणांचे आले होते, रेज युअर हँड. हेच आन्सर किती जणांचे आले होते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन व्यवस्थित करा. आताच नीट 2023 ला, सॉरी नीट 2026 ला आला होता हा प्रश्न. राईट डाऊन. इन सर्टन सिस्टीम ऑफ द युनिट, राईट डाऊन क्वेश्चन. इन सर्टन सिस्टीम ऑफ द युनिट speed of light is taken as a unity. Speed of the light is taken as a unity. Unity म्हणजे किती 1. आता काय पूर्व म्हणतील सर स्पीड ऑफ द लाईट ही, बरं ठीक आहे क्वेश्चन आधी कंप्लीट करू. स्पीड ऑफ द लाईट इज युनिटी, फुल स्टॉप. फाइंड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट. फाइंड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट इन टाइम 6 minutes 40 seconds. In time 6 minutes 40 seconds. Pause the screen, try to solve it. चला झालं, बघा इकडे आता बोर्ड. काय पूर्व म्हणतील सर स्पीड ऑफ लाईट तर 3 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर पर सेकंद असते. किती असते 3 इंटू 10 टू द पॉवर 8. आणि तुम्ही असं कसं दिलो रे बाबा स्पीड ऑफ लाईट 1. तुला काय करायचंय, दिलंय ते घे ना. कुठली तरी युनिट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये स्पीड ऑफ लाईट किती आहे म्हणाले 1. काय घेणं देणं आपल्याला, त्यानं जे म्हणलंय ते घ्यायचं. आणि पुढे काय म्हणलंय टाइम इज 6 minutes 40 seconds. हा आता टाइम ऑलवेज सेकंड मध्ये असतं, ह्याला सेकंड मध्ये कन्वर्ट करा. पहिलं 6 मिनिटचं सेकंड मध्ये करा, 6 इंटू 40 सेकंद प्लस पुढचे 40 सेकंद 40. सो साइन चोक किती झालं हे 24. साइन चोक 24 240. ओके सॉरी 6 मिनिट सेकंड मध्ये करताना इंटू 60 प्लस 40. होय किती झाले 6 6 36. 360 प्लस 40. 360 प्लस 40 म्हणजे टोटल टाइम किती झाला 400 सेकंद. किती झाला 400 सेकंद. आता सगळ्याला माहित आहे स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम. सो डिस्टन्स स्पीड किती दिली आहे त्याची 1, ती किती दिली आहे 400. सो आन्सर किती आलं 400. काही जण ह्याचा युनिट मीटर लिहितात. नो 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 नो, ह्याचं युनिट असेल युनिटच. का, कारण स्पीड 1 युनिटी म्हणजे युनिटी दिली असं म्हणलंय का त्यानं. स्पीड इज 1 मीटर पर सेकंड म्हणलंय का, तर मग युनिट काय आलं असतं मीटर. ओके नीट बघ रे इकडं, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. इन सर्टन सिस्टीम ऑफ युनिट, इन सर्टन सिस्टीम ऑफ युनिट, एका सिस्टीम ऑफ युनिट मध्ये, एका सर्टन सिस्टीम ऑफ युनिट मध्ये स्पीड ऑफ द लाईट इज टेकन ॲज युनिटी. म्हणजे लाईटची स्पीड किती घेतली 1. आणि त्या ठिकाणी तुला डिस्टन्स ट्रॅव्हल्ड विचारले इन 6 minutes 40 seconds. मग थोडंसं डोकं लाव. टाइमचं युनिट हमेशा काय पाहिजे सेकंद. मग 6 मिनिटचं कन्व्हर्जन 6 इंटू 60 प्लस 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 टाइम टाइम 40 सेकंद पुढे 40. 6 6 36 360 प्लस 40 किती झालं ते 400 सेकंद. मग स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स बाय टाइम. टाइम इकडे गेलं तर डिस्टन्स, स्पीड इंटू टाइम. स्पीड 1 इंटू 400. सो आन्सर किती आलं 400 युनिट. ओके दॅट्स ऑल. झालं सगळ्यांचं लिहून. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी एखादा कन्व्हर्जनचा प्रॉब्लेम घेऊयात. आपण. अ पार्टिकल इज मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी. अ पार्टिकल इज मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी 90 किलोमीटर पर आवर. Particle is traveling with velocity 90 kilometer per hour. Convert its velocity in meter per minute. Convert its velocity in
मीटर पर मिनिट, मीटर पर युनिट, मीटर पर मिनिट. चला पॉज द स्क्रीन. झालं असेल सगळ्याच. चला आता नीट बघा कसं सॉल्व्ह करणार. 90 इंटू किलोमीटरचं कशामध्ये करायचंय, मीटर. काही काही करायचं नाही, किलो बघायचं. किलो, किलो म्हणजे 10 to the power 3000. आणि प्रिफिक्स किलो लावतो तेव्हा त्याचा मिनिंग असतो 10 to the power 3. अपॉन खाली आवर आहे, आवरचं कशामध्ये करायचंय, मिनिट. सेकंड मध्ये नाही, कशामध्ये, मिनिट. मग आवरचं किती मिनिट असतं, 60 मिनिट. 0 0 कॅन्सल. ओके, हे काय जाईल बघा, 6 1 6, 1 पॉइंट किती उरले, 9/6 किती उरलं, 3. 6 पंचे 30. सो आन्सर किती आलं, 1.5 इंटू 10 to the power 3. 1000 न मल्टिप्लाय करा म्हणजे किती येईल आन्सर, 1500 मीटर पर मिनिट. किती आलं, 1500 मीटर पर मिनिट. नीट बघ रे इकडं, एकदम सिंपल आहे. 90 इंटू किलो, किलोचं मीटर मध्ये करताना फक्त प्रिफिक्सचा मिनिंग लिहा. किलोचं 10 to the power 3 डिवायडेड बाय आवर. आवरचं कशामध्ये म्हणले, मिनिट. सेकंड म्हणलं नाही, सेकंड म्हणलं असतं तर डायरेक्ट मीटर पर सेकंड मध्ये करताना 5/18 न मल्टिप्लाय केलं असतं. आता नीट बघा, हे 60 आवरचं मिनिट मध्ये किती न मल्टिप्लाय, 60. 0 0 कॅन्सल. सो 9/6 किती आलं, 1.5. म्हणजे कसं, 6 1 6, 1.3 उरले. 9 मधनं 6 गेले 3, 30. 6 पंचे 30, 1.5. 1.5 इंटू 10 to the power 3. 10 to the power 3 म्हणजे 1000 न मल्टिप्लाय. 1.5 इंटू 1000 किती, 1500 मीटर पर मिनिट. ओके, दॅट्स ऑल. त्याच्यानंतर नेक्स्ट थोडस पुढे जाऊयात. आता किती नोट पॉइंट झाले होते, 2. 2 नंतर राईट डाऊन थर्ड नोट पॉइंट. थर्ड नोट पॉइंट डायमेन्शनल किंवा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. तिसरा नोट पॉइंट डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. बघायचं मिनिंग काय, नावातच मिनिंग आहे. डायमेन्शनलेस म्हणजे ज्याला डायमेन्शन नाहीत आणि त्याची व्हॅल्यू काय आहे, कॉन्स्टंट. म्हणजे असं त्याचा मिनिंग झाला, कॉन्स्टंट हॅव्हिंग नो डायमेन्शन. कॉन्स्टंट हॅव्हिंग नो डायमेन्शन. मग असे काही कॉन्स्टंट असतात त्यांना डायमेन्शनच नसतात. म्हणजे कुठलं एक्झाम्पल बघा त्याचे, पायची व्हॅल्यू 3.14. त्याला डायमेन्शन आहे का, नाही, पण व्हॅल्यू काय आहे, कॉन्स्टंट. किंवा नंबर्स, मला सांगा आतापर्यंत आपण भरपूर सारे डायमेन्शनल फॉर्म्युले तयार केले, नंबरला कधी डायमेन्शन लिहिला का, नाही. म्हणजेच हे कॉन्स्टंट, हे पाय सारखे, नंबर सारखे, हे नंबर आहेत, हे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत, पण त्यांना डायमेन्शन नाही, म्हणून हे काय झाले, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. मग एक्झामला क्वेश्चन येते, विच वन ऑफ द फॉलोइंग इज डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. बट डायमेन्शनलेस कॉन्स्टंट म्हणजे तिथं आन्सर तुमचे असतील पाय किंवा नंबर्स. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड नंतर फोर्थ टर्म. फोर्थ टर्म डायमेन्शनलेस कॉन्स्टंट नंतर डायमेन्शनल कॉन्स्टंट. डायमेन्शनल कॉन्स्टंट. आता नावातच मिनिंग आहे, डायमेन्शनल कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट हॅव्हिंग डायमेन्शन्स. म्हणजे असे कॉन्स्टंट की ज्यांना डायमेन्शन्स आहेत. आपण भरपूर पाहिलं त्याचे एक्झाम्पल्स, भरपूर पाहिलं. चला लिहा बरं एक एक कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत. प्लँक्स कॉन्स्टंट बघितला, ह्याचे डायमेन्शन्स कशाने रिप्रेझेंटेशन होतं, एच. त्याच्यानंतर स्पीड ऑफ लाईट, स्पीड ऑफ लाईट कशाने रिप्रेझेंटेशन होतं, सी. बघा बरं, स्पीड ऑफ लाईट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. 3 × 10⁸ कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, पण त्याला डायमेन्शन पण आहे. स्पीडचा डायमेन्शन L1T पॉवर -1. त्याच्यानंतर आणखी कुठलं बघितलं होतं, प्लँक्स कॉन्स्टंट नंतर बोल्ट्झमन कॉन्स्टंट. बघितलं का नाही, बोल्ट्झमन कॉन्स्टंट, H. त्याच्यानंतर आणखी एक कॉन्स्टंट बघितला होता, आठवते, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कुठला कॉन्स्टंट बघितला होता, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल G. त्याच्यानंतर एक स्टेप पुढे गेल्यानंतर आणखी कॉन्स्टंट बघितलं होतं, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. काय आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणजेच याचं सिम्बॉल काय होतं, कॅपिटल R. त्याच्यानंतर स्टीफन्स कॉन्स्टंट, हे पण बघितलं आपण, स्टीफन्स कॉन्स्टंट, याचा सिम्बॉल होता सिग्मा. त्याच्यानंतर आणखी बघितलं विन्स कॉन्स्टंट. आय थिंक ह्याचा डायमेन्शन बघितला नाही वाटतं, पण हा कॉन्स्टंट आहे, विन्स कॉन्स्टंट, स्मॉल.
प्लँक्स कॉन्स्टंट असतो कुठल्या टॉपिक मध्ये पुराणो? डुअल नेचर मध्ये. स्पीड ऑफ लाईट सगळीकडेच तुम्हाला 10वी पर्यंत झालेली आहे. बोल्ट्झमन कॉन्स्टंटचा सिम्बॉल कॅपिटल के न लिहितात. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट कॅपिटल आर, स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा, विन्स कॉन्स्टंट बी. म्हणजे हे असे कॉन्स्टंट आहेत की या कॉन्स्टंटला काय आहेत? डायमेन्शनल फॉर्म्युले. बट त्यांच्या व्हॅल्यू बदलत नाहीत. व्हॅल्यू काय राहतात? कॉन्स्टंट. हे अशा गोष्टींना काय म्हणायचं? डायमेन्शनल कॉन्स्टंट. मग एक्झामला येतात विच वन ऑफ द फॉलोइंग इज डायमेन्शनल कॉन्स्टंट. मग याच्यामधला काहीतरी ऑप्शन असेल, याच्यामधला काहीतरी काय असेल ऑप्शन? विच वन ऑफ द फॉलोइंग आर नॉट डायमेन्शनल कॉन्स्टंट. म्हणजे 3 ऑप्शन्स डायमेन्शनल कॉन्स्टंट असतील आणि एखादा डायमेन्शनल कॉन्स्टंट नसेल, तो काय असेल आन्सर. ओके. त्याच्यानंतर 4 नंतर 5वी क्वांटिटी असते डायमेन्शनल लेस क्वांटिटी. 5वी क्वांटिटी कुठली असते? डायमेन्शनल लेस क्वांटिटी. आता डायमेन्शन लेस क्वांटिटी म्हणजे काय? आपण बघितलं, आठवते का? काही फिजिकल क्वांटिटीज होत्या, त्या फिजिकल क्वांटिटीज ह्या डायमेन्शन लेस होत्या. काय होत्या? डायमेन्शनल लेस. म्हणजे फिजिकल क्वांटिटीज हॅव्हिंग नो डायमेन्शन. म्हणजे अशा काही फिजिकल क्वांटिटीज होत्या की त्या फिजिकल क्वांटिटीजला हॅव्हिंग नो डायमेन्शन, डायमेन्शन्स नव्हते. म्हणजे काय होता? सिम्पली रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटी. रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटी म्हणजे काय असतात? नो डायमेन्शनलेस. मग आता अशा कुठल्या क्वांटिटी होत्या? आधी आपण बघितलेल्याच घेऊता. पहिली आपण कुठली बघितली होती? आठवते का? स्ट्रेन. त्याच्यानंतर दुसरी कुठली बघितली होती? रिलेटिव्ह डेन्सिटी. कुठली बघितली होती? रिलेटिव्ह डेन्सिटी. त्याच्यानंतर तिसरी आपण बघितली होती, आठवते? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्यालाच म्हणत असतात प्लेन अँगल, किंवा जाऊ द्या ते नंतर सांगतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. त्याच्यानंतर पुढची चौथी बघितलेली नाही पण लक्षात ठेवा आता, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. त्याचा सिम्बॉल असतो म्यू. आता म्यू काय असतो सगळ्यांनी लक्षात ठेवा. हे कसं तयार होतं? फोर्स इज इक्वल्स टू म्यू एम जी. म्हणजे म्यू इज इक्वल्स टू काय झालं? फोर्स अपॉन एम जी. आता नीट बघ बरं, फोर्सचा डायमेन्शन हे फोर्स आणि एम जी म्हणजे पण काय असतो? फोर्स कॅन्सल झालं तर काय उरणार आहे? 1. म्हणजे ह्याला डायमेन्शन्स येणार आहेत का? नाही. म्हणजे हा काय झाला? डायमेन्शनल लेस फिजिकल क्वांटिटी. बघा, एक मी दाखवलं म्यू कसं जातं. फोर्स म्यू एम जी. सो म्यू इज इक्वल्स टू एम जी. इकडे आलं तर फोर्स बाय एम जी. एम जी म्हणजेच वेट असतं. वेट इज नथिंग बट फोर्स. मग फोर्सचे डायमेन्शन एकमेकाला कॅन्सल करतील. येणार आन्सर किती असेल? 1. म्हणजे त्याचा मिनिंग काय असेल? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. त्याच्यानंतर याच्यात थोडस पुढे गेल्यानंतर 5वी क्वांटिटी असेल कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे V2 मायनस V1 अपॉन U1 मायनस U2 चा डिफरन्स असतो. हे असतं कोलिजन टॉपिक मध्ये. ह्याला म्हणत असतात रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन अपॉन रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन. मग व्हेलॉसिटीचा डायमेन्शन ते 2 डायमेन्शन एकमेकाला काय करतील? कॅन्सल. येणार आन्सर 1 येईल. 1 म्हणजे डायमेन्शनलेस. म्हणजे माइंड इट, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन पण कसली क्वांटिटी झाली? डायमेन्शनलेस. त्याच्यानंतर 7 नंतर 6वी क्वांटिटी असते पॉइझन्स रेशो. कुठली असते? पॉइझन्स रेशो. ह्याला रिप्रेझेंट करतात सिग्मा एक्सेट्रा. सो दीज आर द डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे ह्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. या काय आहेत? फिजिकल क्वांटिटीज आहेत. पण यांना डायमेन्शनल फॉर्म्युला नाही. म्हणून ह्याला काय म्हणतात? डायमेन्शनलेस क्वांटिटीज. लक्षात. मग एक्झामला क्वेश्चन येतो विच वन ऑफ द फॉलोइंग आर डायमेन्शनलेस क्वांटिटी. खाली 4 ऑप्शन असतात, त्यातल्या 3 वेगळे असतात, बाकीचं हे असं एखादी असतं. किंवा विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ह्याच्यातले 3 ऑप्शन हे असतात आणि एखादी क्वांटिटी अशी असते ज्याला काय असतात? डायमेन्शन्स असतात. ओके. अशा प्रकारचे एमसीक्यू ह्याच्यावरती विचारतात. म्हणजे आतापर्यंत बघा आपण 3 गोष्टी बघितल्या. एक काय बघितलं? डायमेन्शनलेस कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि त्याला डायमेन्शन्स नाहीत.
पुढचं बघितलं डायमेन्शनल कॉन्स्टंट, व्हॅल्यू त्यांच्या कॉन्स्टंट असतात आणि डायमेन्शन फॉर्म्युला असतो. आणि याच्या पुढचं बघितलं डायमेन्शनलेस क्वांटिटी, म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटी आहे, त्यांचं मेजरमेंट होतं पण त्याला डायमेन्शन नसतात. ओके, दॅट्स ऑल.